आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जर ज्ञानी, गुणी किंवा बुद्धिमान म्हणजेच अभ्यासू माणसासोबत मैत्री केली तर ती कायमस्वरूपी ठेवा. नसता तुमचं मैत्री ठेवा, नसता तुमचं कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावातील नव्हे तर दोन चार खेड्याचे मित्रमंडळ हे एका शहरात ठिकाणी अभ्यासासाठी राहत होते. अभ्यासासाठी म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी राहत होते. कारण या सर्वांच्या घरची परिस्थिती हलकीची होती. परंतु यांच्या आईवडिलांना असं वाटत असे की याचे मुलं भविष्यात डॉक्टर, वकील, इंजिनियर, मास्तर, नेते, समाजसुधारक असं काहीतरी व्हावं आणि काहीतरी बनावं, म्हणून यांनी त्यांच्या मुलासाठी शिक्षणासाठी शहरात सोय केली होती. मग त्यातील काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटला कोणी BA करत असे, कोणी स्पर्धा परीक्षा तयारी करत असे, कोणी डॉक्टरचा कोर्स करत असे, कोणी कशाचं, म्हणजे ते सगळं ते गरिबी असल्यामुळं ते वेगवेगळ्या ठिकाणी सगळं अभ्यास करायचे, मात्र एकाच रूममध्ये राहायचे. खाणं पिणं मात्र सर्वांचं एकत्र होतं. असं सर्व काही चालत असताना एकत्र राहू लागले. मस्त काही यांचं चालू होतं, अभ्यास सर्व काही व्यवस्थित चालू होता. परंतु त्यातील दोघं चौघं हे मस्त नेमान अभ्यास करायचे. अभ्यास करणं, हे करणं, कुठं जाणं येणं नाही, काय नाही, आपला अभ्यास, कॉलेज आणि आपला अभ्यास एवढंच काही करायचे. नंतर एक दोघं काय करायचे, त्या एरियात आणि त्या गावात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सहभागी झाल्यामुळं बाबा बाहेरगावचे मुलं हे आपल्या प्रचार प्रसाराला येतात, याची सोय झाली पाहिजे म्हणून त्या गावातील नेते मंडळी आणि त्याच्याच वयाचे मुलं त्यांना मग ड्रिंक द्यायचे, म्हणजे दारू द्यायचे, मटण द्यायचे, पार्ट्या करायचे. मग हे त्यातील दोघं चौघं काय करायचे, कॉलेजला गेले. एक दोघं मात्र तिथं ते गावाला गेले की ते आणायचे आणि इथं त्याच्या रूममध्ये दुपारचे पायरी पार्ट्या करून खात असताना कॉलेजला जात नसत, अभ्यास करत नसत. असेच दिवसामागून दिवस गेले. त्याचे आई वडिलांना काय सांगितलं त्यांनी, आम्ही असं करतो का तसं करतो. परंतु हे ज्यावेळेस असंही गेले त्यावेळेस हे जे त्यांचे सोबतचे लागून गेले आणि हे मात्र घरीच राहिले. कशामुळं, ते शानशोकामुळे, याच्या वागण्यामुळं. मला सांगायचं तात्पर्य बंधू एवढंच की जर जीवनात तुमच्या ज्ञानी, गुणी किंवा बुद्धिमान माणसं आले असतील तर तुम्ही त्यांनी सांगितलं असेल किंवा तुम्ही असं जर केलं तुमचं असं नुकसान होऊ शकतं, जर तुम्ही असं केलं तर तसं हे फायदा होऊ शकतो, असं सांगितलं तर तुम्ही त्याचा फायदा घ्या, म्हणजे ऐका. नसता तुमच्यावर सुद्धा अशी येऊ शकते. आता या मुलाला त्याचे मित्र सांगायचे की बाबा तुम्ही असं करू नका, तुम्ही सुद्धा चांगलं शिक्षण घ्या, आपल्या आई वडील तिकडे काबार कष्ट करतात, हे करतात, त्यांच्याच वयाचे त्यांचेच मित्र त्यांना सांगायचे. परंतु हे शानशोकात गेल्यामुळं यांचं सर्व काही यानं बरबाद केलं, याचं करिअर बरबाद केलं आणि याचं भविष्य बरबाद झालं. मला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सांगायचं इच्छितो की सर्वांनी फक्त जर समजा लहान थोरांना कोणीच चांगला सल्ला दिला तर त्याचं ऐका, नसता अशी वेळ तुमच्या सुद्धा येऊ शकते. एवढं ठिकाणी सांगतो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणासाठी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी साहेबांनो, धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.